आणि आज राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातर्फे 4 मध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खरं पाहता आता काँग्रेस सत्तेत येणं गरजेचं आहे आणि माझं सर्व मतदारांना म्हणणं आहे की आपण पुरोगामी विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि आता जे काही गदारोळ झाला की कोण कुठल्या पक्षात काय कळत नव्हतं, त्यासाठी एक वैचारिक आपली लेवल टिकवण्यासाठी मी जनरल सर्जन आहे आणि एक वैचारिक पातळी म्हणून आणि ही जी काही चळवळ आहे आमची ही टिकली पाहिजे यासाठी मी राष्ट्रीय भारतीय काँग्रेसच्या वतीनं मी फॉर्म भरलाय. माझं मतदारांना एक सांगायचं की आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपाला मत, मतदारांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे खरा सक्षम पक्ष जर असेल तर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. तर काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहा. माझ्या पॅनलमध्ये बाळा पराड हे ड मधून लढतायत, विनिता जमदाडे ह्या ब मधून लढतायत आणि क मधून प्रभाकर पे आणि अ मधून मी स्वतः डॉक्टर पवन सोनवणे MS सर्जन लढतो. हा काँग्रेसचा पॅनल महाविकास आघाडीचा पॅनल होता, परंतु ऐन टायमाला जे काही मशाल चिन्ह आहे त्यांच्या वतीनं कुणीही त्या ठिकाणी फॉर्म घेतला नाही असं आम्हाला कळालं. त्यामुळं मग आम्हाला फॉर्म बनवणं गरजेचं वाटलं. आम्ही फॉर्म भरला, आम्ही पॅनल बनवलेला आहे, आम्ही आमच्या विचारांवर लढतो. नमस्कार, जय शिवराय. मी प्रकाश जमदडे, वाघोली खराडी भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक पक्षांमध्ये काम केलं. जनसामान्याचे प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून सोडवत आहेत. माझी पत्नी विनिता प्रकाश जमदडे हिने 2017 साली ग्रामपंचायत वाघोलीची निवडणूक लढवली होती. त्यानंतर मी 2024 साली शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि लोकांच्या जनमत मागितलं होतं. आम्ही सातत्याने काम करतोय, लोकांमध्ये जात असतोय, परंतु खऱ्या अर्थानं या देशाला जसं आमचे डॉक्टर सोनवणे यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने एक चांगल्या विचाराची गरज आहे. लोकशाही टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी आज जे आपण फॉर्म भरतोय ते काँग्रेसनी लोकशाही 70-75 वर्ष रुजवली, टिकवली, त्याच्यामुळे आले. मधल्या भाजपच्या काळात 9 वर्ष 7-8 वर्ष निवडणुका रखडल्या होत्या. खऱ्या अर्थानं हा लोकशाहीवरती एक हल्ला होता, आघात होता, परंतु आता त्यातून आपण सावरत आहोत. मी आमच्या प्रभागातील सर्व जनतेला आवाहन करतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हाताचा पंजा हा पक्षाची खऱ्या अर्थानं या देशाला गरज आहे, या प्रभागाला गरज आहे, या पुणे शहराला गरज आहे. या ठिकाणी पुणे शहराची जे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती, परंतु 5 वर्षाच्या काळात काही कुठल्या प्रकारचं काम झाले नाही, विकासाची कामं झाली नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी गेली 4 वर्षामध्ये प्रशासक राज संपवून या महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. आणि तो जर खऱ्या अर्थानं बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एक चांगल्या विचाराचं, एक सुदृढ असं सरकार आपल्याला आणायचं आहे. पुणे महानगरपालिकेतून भाजपची सत्ता आपल्याला हद्दपार करायची आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष यांची महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला या ठिकाणी त्या दृष्टीने आम्ही करत आहे. आता या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक 4 ड खराडी मधून आमचे 4 उमेदवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे घोषित करण्यात आहे. आमचे शहराचे अध्यक्ष मान्य श्री अरविंद शिंदे, त्याचप्रमाणे नुकतेच प्रशांतदादा जगताप यांच्या माध्यमातून जी उमेदवारी घोषित झालेली आहे त्याच्यामध्ये प्रभाग 4 अ मध्ये डॉक्टर पवन सोनवणे, 4 ब मध्ये माझी पत्नी विनिता प्रकाश जमदडे, क मधून प्रभाताई करपे सर्वसाधारण महिला आणि त्यानंतर आमचे सर्वसाधारण पुरुष उमेदवार आहेत बाळा उर्फ रमेश पराड, हे सर्वसाधारण पुरुष म्हणून उमेदवारी लढत आहेत. आमचे सहकारी शिवरत्न बाजगुडे या ठिकाणी आमचे समविचारी पक्ष प्रशांतदादाबरोबर प्रवेश केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या पॅनलची रचना करण्यात आली आणि ही अतिशय सुंदर साकार आहे. तुम्ही पाहिलं असेल तर वाघोलीच्या खालच्या भागात रस्त्यावरती उतरून काम करतोय. त्याचप्रमाणे आमचे बाळाभाऊ नेहमी रस्त्यावरती उतरून काम करत आहेत. शिरूर तालुका असेल, शिरूर मंच असेल, चंदननगर खराडी या भागामध्ये जनतेला भेडसावणाऱ्या समस्या बाळाभाऊ रस्त्यावरती उतरून सोडताना पाहिलंय. त्याचप्रमाणे वाघोलीच्या जनसामान्यांच्या, सोसायटी धारकाच्या, गावातील जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करत आले. असा सक्षम पॅनल या प्रभागाला मिळाला हे तर या प्रभागाचं भाग्य असं मी समजतो. हा प्रभाग जर तुम्ही जर आम्हाला चांगल्या मताने निवडून द्या, हाताचा पंजा ही आमची निशाणी असणार आहे, खून असणार आहे. तिला जर आपण भरभरून मतदान दिलं तर या प्रभागातील भ्रष्टाचार आम्ही नष्ट करू, हा प्रभाग सुंदर स्वच्छ करू, या प्रभागातील सर्व प्रश्न सोडू आणि खऱ्या अर्थाने या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू. तुम्हाला एक आदर्श प्रभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवरती या प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फक्त मी आवाहन करतो मतदार बांधवांना, हाताचा पंजा ही खूण लक्षात ठेवा, हे 4 चेहरे लक्षात ठेवा, उमेदवार ठेवा, रात्री 12ला फोन करा, हे उमेदवार तुमच्या दारात सेवेला हजर असतील हा शब्द देतो आपल्याला आश्वस्त करतो. यानंतर माझी विनिता प्रकाश जमदडे, प्रभाग क्रमांक 4 ब, काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मला मिळालेली आहे. माझा निवडणुकीचं चिन्ह असेल हाताचा पंजा. गेली 10 वर्षापासून सातत्याने माझे मिस्टर प्रकाश जमदडे आणि आम्ही नेहमी सातत्याने जे सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे असाच आम्ही पुढे नेऊ आणि
जय हिंद जय प्रभाग क्रमांक 4 खराडी चंदननगर मुलुंड सर्वसाधारण पुरुष या जागेवर मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी या ठिकाणी घेतो आहे आणि आमच्या सर्वांच्या सगळेजण या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य आहोत. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची राहणार आहे. प्रभाग 4 नंबरमध्ये आपण सर्वांना निश्चित बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसेल की जरी सर्वसामान्य लोकांची आघाडी या ठिकाणी वाटत असली तरी काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि हा पक्षाला सोबत घेऊन आम्ही जे कोण सत्तेतले आता मुजोर पक्ष झालेले त्यांना हे करण्याचं काम नामोहरण करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच करू असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जनतेला आव्हान करतो की आम्हा सर्वांना या ठिकाणी आपण निवडून द्यावं. धन्यवाद. मी प्रभा करपे, प्रभाग क्रमांक 4. आज काँग्रेस यांनी आम्हाला सर्वसाधारण लोकांना ही नवीन लोकांना संधी दिली त्यासाठी मी सर्वप्रथम काँग्रेसविदांचे धन्यवाद मानते आणि ह्या आमच्या ग्राउंडवर काम करणाऱ्या लोकांना संधी देऊन एक मोठा इतिहास घडवण्याचं काम आम्ही नक्कीच करू. धन्यवाद.